आतू दादा, मी तुझ्यासाठी काय आणलंय हे बघ. थँक यू मम्मा. वेलकम बेटा. टेस्ट कर कसं आहे. कसं लागतंय बेटा. तुला आवडलं. नमस्कार. आज आपण फक्त 10 मिनिटात तयार होणारा पौष्टिक आणि गोड पदार्थ बघणार आहे. हे स्वीट दिसायला जितकं छान दिसतंय ना, त्यासारखेच आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी खजूर बारीक करून घेतलेले आहे, ओली खजूर. आता यात काजू बदाम जे आपण भाजून घेतलेले होते ते बारीक करून घेतली आहे. ती भुकटी घातली आहे यात मी. माझं बाळ लहान असल्यामुळे मी एकदम बारीक केलेले आहे काजू बदाम. जर तुमचं बाळ जर थोडं मोठं असेल किंवा त्याला काजू बदाम आवडत असतील तर तुम्ही जाडसर जरी ठेवले तरी दाताखाली आलं तर छान लागतं ते. तर तुमच्या बाळाच्या आवडीनुसार तुम्ही करा. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हाताला तूप लावते थोडं, म्हणजे आपण जो पण शेप देताना आपल्या हाताला चिकटणार नाही. आता मी या प्रकारे अंडाकृती शेप देऊन घेते आहे असा. आता या प्रकारेच मी सर्व बनवून घेणार आहे. बघताय ना तुम्ही माझं बाळ किती आवडीने खातंय. त्याला हे स्वीट बनवल्यानंतर खूपच आवडलं. आता मी डार्क चॉकलेट विरघळून घेतलेलं होतं. ते डार्क चॉकलेटमध्ये आपल्याला कोटिंग करायची आहे. आता आपण स्वीटला चॉकलेटची कोटिंग करून घेऊया. चॉकलेट हे मुलांच्या आवडीचं आणि आईला मुलांच्या शरीरात व्हिटॅमिन्स जावं असं वाटतं. तर जे खजूर आहे ना त्याच्यात आयर्न, मिनरल, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मुलांचा थकवा आणि विकनेसपणा देखील दूर होतील. त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. मुलं जेव्हा स्कूलला जातात त्यावेळेस जर तुम्ही त्यांना दिलं तर त्यांना दिवसभर थकवा देखील जाणवणार नाही आणि विकनेसपणा देखील येणार नाही. आता आपण ह्या स्वीटला छान डेकोरेटिव्ह करूया. त्याच्यासाठी मी मेल्ट झालेली कॅडबरी घालते आहे याच्यावर, म्हणजे डेकोरेटिव्ह मुलांना खायला खूप आवडेल. आता 2-3 तासांसाठी मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते चॉकलेट. आता 2-3 तासांनंतर स्वीट हे आपलं रेडी आहे. माझ्या बाळाला ज्याप्रमाणे हे स्वीट आवडलं तसंच तुमच्या मुलांना पण आवडेलच. तर ही झटपट तयार होणारी रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्याबद्दल मला तुमची प्रतिक्रिया कळवा. माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. हो, फिनिश कर. नाही काय बाय बाय.